शेतकऱ्यांना आपण ही कॉन्सेप्ट समजून सांगितली पाहिजे. हे सर्व शेतकऱ्यांना समजावं म्हणून हे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉटची कल्पना सुचलेली आहे. आणि विशेषतः युवक जास्त दिसतात. अख्खं जग हे AI टेक्नॉलॉजीने व्यापणार आहे. ही गोष्ट पहिल्यांदा इथे केली जाते. ॲग्रिकल्चरमध्ये AI शेतीमाल परवडत नाही, शेतीचा भाव कमी राहत आहे. ही टेक्नॉलॉजी आपण स्वीकारून त्यातनं मार्ग हा काढला. नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बारामतीमध्ये आपण कृषी प्रदर्शनमध्ये आणि आपल्यासोबत राजेंद्र पवार आहेत. दादा, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. 170 एकरवरती हे कृषी प्रदर्शन भरलं आहे. गेली अनेक वर्ष भरत आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. कसं बघताय या प्रदर्शनाकडं? कारण अनेक प्रदर्शन होतात, पण हे एक युनिक आहे. मी जेव्हा ही कॉन्सेप्ट जेव्हा राबायची ठरवली त्यापूर्वी खूप वर्ष आधी मी मिशिगन स्टेटमध्ये USA मध्ये असं डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट्स बघितले होते की जिथे शेतकरी पुढच्या वर्षी काय पीक करायचं ते आदल्या वर्षी बघायचे. त्यावेळी मका आणि सोयाबीन आणि मग त्याप्रमाणे पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग करायचे. आणि मग माझ्या डोक्यात आलं की शेतकऱ्यांना आपण ही कॉन्सेप्ट समजून सांगितली पाहिजे. तर बरेच जण भाजीपाला करत असतात, कुणाच तरी ऐकतात, करतात आणि बऱ्याच वेळा त्यांना लॉस होतो. तर तो होऊ नये म्हणून नुसत्या बियाणं नाही, त्या कंपनीचं बियाणं असेल, टॅमॅटो रोपं असतील, वाढलेला टॅमॅटो असेल, तो विक्रीला कसा जाईल, कसा दिसेल, टिकेल का, आणि समोर कंपनी, हे सर्व शेतकऱ्यांना समजावं म्हणून हे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉटची कल्पना सुचलेली आहे. आणि ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, हा जयद्र आणि हा सूर्य. तसंच म्हणा. कारण अनेक कृषी प्रदर्शन असतात जिथं फक्त आपल्याला वस्तू बघायला मिळतात, फक्त स्टॉल असतात तिथे, म्हणून हा डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आहे. काय पता एवढी वर्ष तुम्ही करताय हे सगळं, कसा अनुभव आहे? शेतकऱ्यांचा फीडबॅक कसा? गेल्या 10 वर्ष ज्या अर्थी गर्दी वाढते आणि विशेषतः युवक जास्ती दिसतात. 30च्या आतले युवक खूप दिसतात, म्हणजे 35च्या दरम्यानचे खूप दिसतात. त्या अर्थ त्यांना काही नवीन पाहायचं आहे, नवीन करायचं आहे. आपण म्हणतो की शेतकरी शेतीवर नाराज आहेत, परंतु ह्या युवकांना सुद्धा काहीतरी नवीन नवीन करायचं आहे. म्हणून यंदा आपण विशेषतः AI टेक्नॉलॉजी, की अख्खं जग हे AI टेक्नॉलॉजीने व्यापणार आहे. म्हणजे रोजच्या जीवनात असेल आणि तसंच शेतीच्या बाबतीत, आणि बाकीचे देश या AI टेक्नॉलॉजीमुळे पुढं जातील. आपण मागं राहू नये म्हणून, कारण या ट्रस्टने खूप पूर्वीपासून पहिल्यांदा डेरिव्हेशन जे आणलं ते आप्पासाहेब पवारांनी पहिल्यांदा देशात इथं आणलं होतं. क्रॉस बीड गाईच्या बाबतीत सुद्धा खूप मोठं एक्सटेन्शनचं काम त्यांनी पहिल्यांदा केलं होतं. हे कुठलीही गोष्ट पहिल्यांदा इथं केली जाते. आणि मला वाटतं हे पुढचं वर्जिन आहे. हे प्रतापराव पवार जावकर साहेब किंवा जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत त्यांची भेट झाली होती, आणि मायक्रोसॉफ्टला की जे दिग्गज आहेत ह्याच्यात कम्प्युटरमध्ये, त्यांना सोबत घेऊन आपण ही AI टेक्नॉलॉजी सुरुवात केलेली. म्हणजे दादा, AI टेक्नॉलॉजीचा विषय तुम्ही काढला म्हणून त्याच विषयावरती मला विचारायचं आहे. AI येणार, AI बद्दलच्या नकारात्मक भूमिका हे आपण जगभर ऐकतोय का त्याच्यामुळे नुकसान होणार. पण शेतीमध्ये जे आता आम्ही डेमॉन्स्ट्रेशन बघितलं, दुप्पट साधारणपणे 40% ते 50% उत्पादन वाढणार आहे. शेतीमध्ये आता मनुष्यबळाचा प्रचंड प्रमाणामध्ये तुटवडा दिसतो आणि त्याच्यामध्ये AI टेक्नॉलॉजी, AI मॅनेजर ही नवीन कॉन्सेप्ट तुमच्या या कृषी प्रदर्शनातून बाहेर येते. कसं बघता याच्याकडे? कारण एकीकडे मनुष्यबळ नाही. तुम्ही जे सांगता ते मानवाच्या बाबतीतलं बोलताय, की मानवाच्या बाबतीत कदाचित कोणी जर हे मॅन्युप्युलेट केलं तर तो धोका आहे. पण जरी असं असलं, आता जसं कम्प्युटर तुमच्या मोबाईलच्या बाबतीत सतत बघणं, सतत कानाला लावणं किंवा त्यातलं काय वेगवेगळं बघणं, त्यामुळे मानसिकता ढासळते किंवा शारीरिकसुद्धा त्याला त्रास होतो. म्हणून का तुम्ही ते सोडणार आहे का? आणि या ॲग्रिकल्चरमध्ये AI म्हणजे हे फक्त ते दर्शवणार आहे तुम्हाला की बाबा हे आता अडचणीत आलं आहे पीक, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वाढते. वाढणार. कारण मला वाटत नाही ॲग्रिकल्चरला दुसरा पर्यायच नाही. म्हणजे आता आम्ही तिथं माहिती विचारली, 1000 शेतकऱ्यांना सोबत घेऊन हे डेमॉन्स्ट्रेशन झालेलं आहे. आत्ता पुढचा टप्पा 10,000 शेतकऱ्यांबरोबर आहे.
याच्या म्हणजे तुम्हाला फ्युचर फार्मिंग हा विषय तुम्ही इंट्रोड्यूस करता इथं, कसं बघता याच्याकडे? याशिवाय पर्याय नाही म्हणून शेतकऱ्यांना दाखवून ठेवलं की तुम्ही आता तयार राहा. तुम्ही नुसतंच शेतीमाल परवडत नाही, शेतीचा भाव कमी राहत आहेत, म्हणजे बऱ्याच ज्या गोष्टी किंवा ह्याच्या किमती वाढत आहेत खताच्या, नुसतं बोलून उपयोग नाही. कारण शेवट कुठलंही सरकार आलं तरी लोकसंख्या ही जास्ती करून शहरात असल्यामुळे नाही म्हटलं तरी थोडंसं त्याच्याकडे शहरी लोकांचं वर्चस्व असल्यामुळे मतदानावर, त्यामुळे थोडंसं त्याच्यात दुर्लक्ष हे होणारच आहे. आता आपण रडत बसून उपयोग नाही. त्याऐवजी आपण काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, कारण आपल्याला जगायचं आहे, आपली लेकरं बाळ वाढवायची, आपल्याला प्रपंच करायचा आहे. तर ही टेक्नॉलॉजी आपण स्वीकारून यातनं मार्ग हा काढलाच पाहिजे. मला वाटतं हे कृषी प्रदर्शन एक मार्गदर्शक होताना दिसतंय, एक प्रत्येक वर्षी एक माइलस्टोन बनताना दिसतंय. आता आम्ही फिरत होतो, आम्हाला कोल्हापूर सांगलीपासून ते नाशिक जळगाव इकडं नांदेड इथपर्यंतची लोक इथं दिसत आहेत. सकाळी आम्ही इथं लवकर आलो होतो, कॅनॉलवरती फ्रेश होताना लोक दिसली होती. मी प्रवास करत रात्रभर प्रवास करून आलेले शेतकरी आहेत, ते फ्रेश कॅनॉलवर होत आहेत, इथं प्रदर्शन बघायला येत आहेत. याचे म्हणजे लोकप्रियता वाढते. आता किती लोक रोज प्रदर्शनाला भेट देत आहेत, इथलं नियोजन कसं होत आहे? आता काल जवळजवळ 35,000च्या दरम्यान शेतकरी आलेले आहेत. यंदा कदाचित 40-50,000पर्यंत जातील. पण शेवट पार्किंगचं नियोजन आमच्याकडून होत नाही, कारण शेवट शेतकऱ्यांना आम्हाला इथे विनंती करून ऊस तुटल्यानंतरच आम्हाला पार्किंग करावं लागतं. त्यामुळे एवढी एक अडचण सोडली तर बाकी काही नाही. बाकी ज्याला शिकायचं आहे ते खरं ते त्याला थोडा निवांतपणा पाहिजे. एवढा मोठा क्राऊड, त्यांना काही शिकता येईल का मला माहीत नाही. धन्यवाद दादा, आपण तुम्ही वेळ दिलात फॉर द पीपल न्यूजसाठी. हे होते राजेंद्र पवार. या सगळ्या कृषी प्रदर्शनाच्या संयोजनामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रभरातून या ठिकाणी शेतकरी येत आहेत आणि काय घ्यायचं आणि फ्युचर फार्मिंग काय या संदर्भातले हे प्रयोग या ठिकाणी केले जात आहेत. आपण बघतोय, आपण सगळे हे प्रयोगही बघितलेले आहेत आणि त्या पाठीमागची भूमिका देखील आपण समजून घेतलेली आहे. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज, बारामती.